नमस्कार, मी सोनल आपल्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आहे शनिवार आणि मी चालली आहे थोडीशी शॉपिंग करायला. म्हणजे मी शॉपिंग करणार आहे की नाही ते तर नाही माहिती, पण एक छानसं एक्झिबिशन लागलेलं आहे. म्हणजे मला माझ्या मैत्रिणीने सांगितलं, तर म्हटलं चला जाऊन बघूया. आणि सगळीकडे ऑफर्स, सगळं मॉन्सून सेल वगैरे चालू आहे. तर कुठे आहे, काय आहे हे आत्ता मला माहिती आहे. पण मग एक्झॅक्ट लोकेशनवरती जाऊन आणि मग नंतर मी तुम्हाला दाखवते आणि लोकेशन वगैरे पण मी तुम्हाला इथे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करते. आणि आता आम्ही निघालो आहे आणि पाऊस जस्ट सुरू होत आहे. म्हणजे झाला सुरू आणि थोडासा थांबलाय परत. तर बघूया आता जर रस्त्याने लागला तर रेनकोट वगैरे सोबत घेतलेला आहे. आय थिंक रेनकोट आपल्याला घालून घ्यायला पाहिजे नाही का आयुष? तर रेनकोट घालून घेते मी, कारण मी गाडी चालवते तर मी ओली होते पटकन. म्हणून मग दोघं पण आम्ही रेनकोट घालून घेतो आणि मग पुढे निघतो. इथे मी लोकेशनला पोहोचलेली आहे आणि हे आहे लक्षिका मंगल कार्यालय. CCMच्या म्हणजे सिटी सेंटर मॉलच्या अगदी अपोजिट साईडला आहे. ॲड्रेस आहे लवटे नगर, उंटवाडी रोड असं त्याचा ॲड्रेस आहे. तुम्हाला तिथे एक्झॅक्ट समोरच दिसेल हे मंगल कार्यालय. तर इथे हे एक्झिबिशन भरलेलं होतं आणि मे बी मी जोपर्यंत हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट करेल, म्हणजे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ जोपर्यंत येईल तोपर्यंत एक्झिबिशन राहणार नाही. पण सगळीकडेच सेल, मॉन्सून सेल असं चालू आहे, ऑफर्स चालू आहे. 50%, 40%, 70% असे सगळीकडे ऑफर्स चालू आहे. तर याच व्हिडिओमध्ये मी पुढे अजून काही शॉप्स दाखवणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला ऑफर्सच्या साड्या, ड्रेसेस पण मिळणार आहे. तर हे जे एक्झिबिशन होतं ते फक्त 2च दिवस होतं, पण असेच काही अजून एक्झिबिशन्स असतील तर मी पुढे तुम्हाला नक्की घेऊन जाणार. आणि याआधी पण मी एक्झिबिशन्सचे व्हिडिओ केलेले आहे, म्हणजे एक व्हिडिओ आहे माझा, तर तो पण जाऊन नक्की बघा. पण कसं आहे, हे जे काही एक्झिबिशन्स असतात ते फक्त 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस असेच असतात. त्याच्यामुळे जोपर्यंत मी व्हिडिओ अपलोड करेल तोपर्यंत तुम्ही, किंवा जोपर्यंत तुम्ही बघणार तोपर्यंत हे एक्झिबिशन्स चालले पण जाणार. पण मग नेक्स्ट टाइम असे येत राहतात. तर तुम्ही तिथे वॉच ठेवू शकता, किंवा तुम्हाला जर माहिती असेल किंवा तुम्ही तिथे नंबर रजिस्टर्ड वगैरे केलेला असेल तर तुम्हाला मेसेज वगैरे पण येतो. तर असं तुम्ही करू शकता. तर मी आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता इतके छान छान सगळे दुकानं आहे आणि इतके छान बॅग्स आहे. त्यानंतर ज्वेलरी होती छान छान. सोफा कवर्स, सॉरी टेबल कवर्स, त्यानंतर थोडेसे युटेन्सिल्स होते, बॅग्स होत्या, पर्स होते, ड्रेसेस होते, साड्या होत्या, थोडे काही क्लिप्स वगैरे, जसं म्हणजे हेअर ॲक्सेसरीजमध्ये पण बरेच प्रकार होते. टेबल कवर, डायनिंग टेबल कवर पण उत्तम दर्जाचे होते, छान होते. मला क्वालिटी वगैरे पण खूप आवडली. पण या एक्झिबिशनमधून मी काहीच घेतलं नाही, कारण मी म्हटलं चला बघूया तरी आधी की काय काय आहे. आणि ज्या दिवशी मी गेली ना तो लास्ट दिवस होता. तर मे बी पुढच्या वेळेस जर असेल असं, तर मी ज्या दिवशी एक्झिबिशन असेल त्या दिवशी जाणारही आणि त्याच दिवशी तुमच्यासाठी हा व्हिडिओ पण घेऊन येईल, असा व्हिडिओ घेऊन येईल. हे क्लिप्स होते, हेअर ॲक्सेसरीज होत्या, त्यानंतर असे क्रोशियाचे पण छान छान प्रॉडक्ट्स इथे बनवले होते. आणि हे जे एक्झिबिशन होतं असं थोडंसं टॉप क्वालिटीचं होतं. म्हणजे इथून मी काय फक्त एक इयरिंग्स घेतले, तर माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला मी ते घातलेले दिसेलही आणि मी तुम्हाला सांगेल एखाद्या व्हिडिओमध्ये की हे मी इयरिंग्स इथून घेतले. त्यानंतर या पद्धतीने मी मस्त बघितलं शॉपिंग, तर फक्त तेवढे इयरिंग्स घेतले आणि बाकी सगळं खूप छान होतं. ते सगळं बघितलं आणि तुमच्याशी पण शेअर केलं. या पद्धतीचा अजून एखादा जर एक्झिबिशन वगैरे असेल तर मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेन. आणि हे क्रोशियाचे हेअर ॲक्सेसरीज किंवा असे काही प्रॉडक्ट्स होते, मस्त होते. त्यानंतर खालच्या फ्लोअरला पण काही फूड स्टॉल्स होते. तर तिथे आम्ही चहा वगैरे बघितला. घ्यायचा विचार होता पण मग घेतला नाही. मग सगळीकडे फिरलो. चॉकलेट्सची दुकानं होती, वेफर्स, केळीचे वेफर्स, बनाना चिप्स, त्यानंतर पोटॅटो चिप्स असे वगैरे बरेच, फरसाण वगैरे असे पण दुकानं होते. तर हे होतं खालचं फ्लोअर. त्यानंतर आम्ही आलो हॉटेल दुर्गामध्ये चहा प्यायला. ही एक चेन आहे आणि गंगापूर रोडला हे आहे. तर इथेच आम्ही गेलो आणि मग चहा वगैरे घेतला.
त्यानंतर 2-3 दिवसांनी मी आणि तेजस्विनी पण थोडीशी शॉपिंग करायला गेलो. म्हणजे मी तिच्यासोबत गेली होती. तर तिचं पण म्हणणं होतं, की सगळीकडे सेल वगैरे चालू आहे, तर चल जाऊन बघूया कुठे काय आहे. मग आम्ही सोनी पैठणीमध्ये गेलो. तिथे पण सेल चालू होतं. तर 50%, 30% असं सेल चालू होतं आणि त्याच्या आधी मी सोनाली पैठणीमध्ये पण जाऊन आली. तर तिथे पण 15 ऑगस्टपर्यंत सेल चालू आहे. तर 50%, 20%, 10% असे सेल चालू आहे. तर मला एक सांगायचं होतं, की जे सोनाली पैठणीमध्ये ज्या पैठण्या आहे, ओरिजिनल पैठण्या 10,000 ची वगैरे पैठणी 50% ऑफमध्ये ती मिळत होती. पण थोडंसं त्याला काहीतरी डॅमेज वगैरे होतं. त्याच्यामुळे मग ते या भावामध्ये म्हणजे या किमतीमध्ये ते विकत होते. तर जर तुम्हाला चालत असेल, तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल किंवा मग तुम्ही त्याला ड्राय क्लीन वगैरे करून जर नेसणार असाल किंवा घालणार असाल ड्रेसेस वगैरे, तर तुम्ही तशा पण साड्या किंवा तसे ओरिजिनल पैठणी वगैरे पण घेऊ शकता, तेही अर्ध्या किमतीत. त्यानंतर मग आता आम्ही सोनी पैठणीमध्ये इथे सगळ्या साड्या बघितल्या. तर तेजस्विनीला ते चंद्रकोरची जी आहे किंवा लेटेस्ट काही डिझाईन्स वगैरे आहे का किंवा ऑफर्समध्ये काय आहे अशा साड्या वगैरे बघायच्या होत्या. तर ती पण बघत होती आणि मी पण बघत होती. घ्यायचं की नाही हे आम्ही काही ठरवलं नव्हतं आणि ठरवून गेलो पण नव्हतो. म्हटलं पहिले बघूया, आवडली तर विचार करू. मग असेच आम्ही 2-3 दुकानं बघितले, पण 2-3 दुकानांमध्ये मी काही शूट केलं नाही, कारण मग त्या साड्या बघण्यामध्ये मला काही लक्षातच राहिलं नाही. पण फक्त सोनी पैठणीचा हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत आहे. या सगळ्या साड्यांवरती 10%, 20% असं ऑफर होती. आता ही जी तेजस्विनीने घालून बघितली ती तर काही 1200 का 1500 चीच साडी होती आणि ही जी मला आवडली ही 4000 ची साडी होती. तर ही कोटा डोरिया किंवा असं सॉफ्ट सुपर नेट वगैरेमध्ये होती आणि मला आवडली. एकच कलर होता. कॉन्ट्रास्ट ब्लाउजसोबत खूप छान दिसली असती. पण म्हटलं 4000 ची आहे तर जरा बघूया, विचार करूया. त्यानंतर ही पण सॉफ्ट सिल्क होतं आणि ॲक्च्युअली छान होतं हे. ही पण 4,500-5,000च्या साड्या होत्या. तर याच्यामध्ये पण ब्लाऊज वगैरे एकदम छान शिवला की एकदम छान दिसेल या साड्या. म्हटलं चला बघूया तरी नेसून किंवा असं लावून तरी की छान दिसतं की नाही. तर म्हणून मग मी पण या साड्या थोड्याशा ट्राय केल्या आणि जसं मी सांगितलं की ऑफर्स चालू आहे, सेल चालू आहे. तर हे 15 ऑगस्टपर्यंत सेल सगळीकडे चालू आहे. जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल, तुम्हाला जाऊन यायचं असेल, तर तुम्ही जाऊन येऊ शकता. त्यानंतर हा जो व्हिडिओ दिसतो आहे, हा आहे अर्चनाच्या घरचा. तर त्या दिवशी आमची पार्टी होती. म्हणजे तिने पावभाजीची पार्टी दिली होती. ती आणि तिच्या बिल्डिंगमधले 2-3 मेंबर्स होते. तर त्या सगळ्यांनी कॉन्ट्रिब्युशन करून ही पार्टी होती आणि मला पण इन्व्हिटेशन होतं. तर मी पण इथे गेलेली होती आणि पावभाजीचा बेत केला होता तिने. त्यानंतर गोड शेवई केली होती, शेवयांची खीर केली होती. त्यानंतर त्यांचे जे नेबर्स वगैरे होते, मग त्यांनी पण दाबेली वगैरे आणली होती. असा मस्त बेत होता, मस्त पार्टी होती. आम्ही खूप एन्जॉय केलं, खूप मजा केली आणि त्याआधीच म्हणजे त्याच दिवशी जेव्हा मी प्रिपरेशनला गेली होती, थोडंसं मी आधी गेली होती 4-4:30ला. मग तेव्हा आम्ही थोडासा डान्स वगैरे केला. तर हे काही फोटोज आणि डान्स तुमच्याशी मी इथे शेअर पण करत आहे.